नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बजाज पल्स या वेब सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संभाजी लोंढे, नामवंत यूरोलॉजिस्ट आहेत, यूरोसर्जन आहेत. प्रोस्टेट आणि युरिनरी स्टोन्स या रिलेटेड, मूतखडा ज्याला आपण म्हणतो त्या रिलेटेड शस्त्रक्रिया करण्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि मागील 3 वर्षांपासून अधिक काळांमध्ये त्यांनी अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. नमस्कार डॉक्टर संभाजी, आपलं बजाज पल्सच्या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. जो विषय असा आहे ज्याच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज जनमानसामध्ये पसरलेले आहेत. तो विषय आहे प्रोस्टेट या ग्रंथीबद्दल. तर आपण या प्रोस्टेट ग्रंथी काय आहे, त्याच्या संदर्भातले आजार काय आहेत आणि त्याच्यावरचे उपचार कुठल्या प्रकारचे असू शकतात याविषयीचं तज्ज्ञ मार्गदर्शन डॉक्टर संभाजी लोंढे यांच्याकडनं आपण घेणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्याला असं विचारू इच्छितो की प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय आहे, त्याची वाढीची कारणं काय आहेत आणि प्रोस्टेट ग्रंथी जर वाढली तर नेमकं काय होतं? प्रोस्टेट ग्रंथी एक छोटीशी ग्रंथी असते जी की पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट असते. या ग्रंथीचे वजन साधारणतः 10 ते 15 ग्रॅम असते. पण वयाच्या 40 वर्षानंतर या ग्रंथीची वाढ होण्यास सुरुवात होते. या ग्रंथीचे वाढीचे कारणे म्हणजे प्रामुख्याने शरीरामध्ये झालेले हार्मोनल बदल. आपल्या शरीरामधील टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन जसं जसं वय वाढत जाते तसं त्याचे प्रमाण कमी होत जाते. तसेच इस्ट्रोजनचे प्रमाण वाढत जाते. मग हे हार्मोनल बदलामुळे प्रोस्टेट ग्रंथीमधील ज्या स्ट्रोमल सेल आणि इपिथेलियल सेल्स असतात त्यांची वाढ खूप प्रमाणात होते आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे हे आपल्या युरेथ्राला कॉम्प्रेशन करते, जेणेकरून आपल्या युरिन पास करण्यासाठी प्रॉब्लेम तयार होतो. बरोबर आहे. तर सरांनी आपल्याला जसं सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जी संप्रेरके असतात, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही दोन संप्रेरक असतात, तर वय वाढल्यानंतर यांचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही, इम्बॅलन्स होतो. इस्ट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढायला नंतर काही 45 नंतर अशी सुरुवात होते आणि याच्यामुळे जो मूत्रमार्ग आहे त्याच्यावर अडथळा निर्माण होतो. त्याच्यामुळे मूत्र विसर्जन करण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि तो मार्ग अडथळा बाधित होतो. तर याची आपल्याला प्रामुख्याने लक्षणं काय जाणवतात डॉक्टर संभाजी? याचे लक्षणं साधारणतः लघवीची धार कमी होणे, लघवीला जोर लावा लागणे, लघवीला वारंवार जावं लागणे, रात्री झोपेतून वारंवार लघवीला जावं लागणे, जास्त वेळ लघवीसाठी उभा राहावं लागणे, असे लक्षणं दिसून येतात. तसेच लघवीचे कंट्रोल न होणे, लघवी आपोआप निघून जाणे, कधी कधी अशी लक्षणं दिसून येतात. आणि अशा प्रकारच्या पेशंटमध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर मग या पेशंटमध्ये वारंवार युरिन इन्फेक्शन होणे, स्टोन तयार होणे, अशी लक्षणं कॉम्प्लिकेशन तयार होण्याचे चान्सेस असतात. अच्छा, तर या प्रकारची कुठली जर लक्षणं असतील तर अशा व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढलेला असण्याची शक्यता असते. पण याचं जर समजा एखाद्याला लक्षणं आली आणि अशी व्यक्ती आपल्याकडे जर आली तर त्याचं निदान करण्यासाठी आपण कुठल्या तपासण्या करतो? प्रामुख्याने निदान करण्यासाठी आपण त्याची हिस्ट्री म्हणजे त्याच्या संबंधित असणारी लक्षणं जाणून घेतो. लक्षणं जाणून घेतल्याच्या नंतर त्याचं एक्झामिनेशन केलं जातं. एक्झामिनेशन करणे म्हणजे त्याचं रेक्टल एक्झामिनेशन केलं जातं, जेणेकरून आपण त्याची प्रोस्टेट ग्रंथीची साईज जाणून घेऊ शकतो. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणायचं झालं तर पोटाची सोनोग्राफी, ज्याला की आपण अल्ट्रासाउंड अब्डोमेन पेल्विस म्हणतो, आणि एक युरोफ्लोमेट्री टेस्ट असते, हे करून घेऊ शकतो. आणि अल्ट्रासाउंड अब्डोमेन पेल्विस केल्याच्या नंतर आपल्याला बरीच काही माहिती मिळू शकते, जसे की प्रोस्टेटची साईज, लघवीच्या पिशवीमध्ये किंवा किडनीमध्ये काही चेंजेस झाले आहेत का, हे आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दुसरी टेस्ट म्हणजे युरोफ्लोमेट्री, ज्याच्यावरून आपल्याला पेशंटचा ऍक्च्युअल युरिन फ्लो कसा आहे हे कळून येतं. ते पण आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी उपयुक्त ठरते. बरोबर. या ठिकाणी मला एक नमूद करावं असं वाटतं की या ज्या सगळ्या तपासण्या आता डॉक्टर संभाजी सरांनी सांगितल्या त्या सर्व तपासण्या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये एका छताखाली उपलब्ध आहेत. सोनोग्राफी असेल किंवा युरोफ्लोमेट्री आहे, सगळ्या तपासण्या आपल्याकडे आहेत आणि आपण त्यांचं जरूर निदान करू शकतो. रक्त तपासण्या लागल्या त्या पण आपण तपासण्या करू शकतो. या तपासण्या झाल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढलेला आहे असं जर आपल्याला लक्षात आलं तर त्याच्यावर कुठल्या प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहेत? याला उपचार करण्यासाठी प्रथम 2 प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, की ज्याला की आपण मेडिकल ट्रीटमेंट किंवा सर्जिकल ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण सर्वप्रथम आपण त्याला मेडिकल ट्रीटमेंट स्टार्ट करतो. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बरेच औषधं अवेलेबल आहेत आपल्याकडे.
आणि औषधाबरोबरच त्याला काही त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल करण्याची गरज असते, जसं की त्याचा फ्लुइड इनटेक, त्याचे कॅफेन रिलेटेड प्रोडक्ट असतील किंवा अल्कोहोल असं बंद करण्याची त्याला गरज असते. औषधामध्ये बोलायचं झालं तर त्याला बरेच अल्फा ब्लॉकर किंवा अल्फा ब्लॉकर आणि 5-अल्फा रिडक्टेज इनिबिटर नावाचे ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण हे औषधं घेताना त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच आवश्यक असतं. गरजेचं आहे. सरांनी जसं सांगितलं तर एखाद्या वेळेस जर म्हणजे लघवीला अडथळा आला, लघवीच्या संदर्भात लक्षणं असतील आणि प्रोस्टेटचा आकार जर वाढलेला असं लक्षात आलं तर त्याच्या संदर्भात तो अडथळा कमी करणारी काही औषधं आहेत, गोळ्या औषधी आहेत, ज्याच्यामुळे तो अडथळा कमी होऊ शकतो. मूत्रमार्ग काही कालावधीपुरता मोकळा होऊन लघवीचा जो अडथळा आहे तो कमी होऊ शकतो. पण या सगळ्या उपचार पद्धती, गोळ्या औषधी ज्या आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखाली घेणं खूप गरजेचं आहे. मनाने कुठल्याही प्रकारची औषधं घेणं हे धोकादायक ठरू शकतं. पण मग हे जर असेल, मेडिकल उपचार पद्धती, गोळ्या औषधी जर उपलब्ध असतील तर नेमका कुठल्या प्रकारच्या रुग्णांना आपल्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज असते? जसं की आपण बऱ्याच पेशंटला ट्रीटमेंट सुरुवात करताना औषधी देतो, सुरुवात करताना डायरेक्ट सर्जरीचं ऑप्शन देत नाहीत. ज्या पेशंटमध्ये मेडिकल ट्रीटमेंट फेल होते किंवा ज्या पेशंटला वारंवार लघवीचं इन्फेक्शन होतं किंवा लघवीच्या पिशवीमध्ये खडे तयार होतात किंवा ज्या पेशंटला सारखं लघवीमध्ये रक्तस्राव होतो, अशा पेशंटमध्ये आपण सर्जिकल ऑप्शन देतो. ओके. आणि मग जेव्हा आपण शस्त्रक्रिया म्हणलं की मग आपल्याला त्याच्याबद्दल बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर सर्जरी सुद्धा अनेक प्रकारच्या असतात असं लोकांना ऐकून माहिती आहे. त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का, की प्रोस्टेटसाठी कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत? आजच्या काळात म्हणायचं झालं तर आपण प्रोस्टेट रिलेटेड सगळ्या सर्जरी ह्या दुर्बीणद्वारे करतो. ज्याला की आपण साधारणतः TURP म्हणतो, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. हे प्रोस्टेट कुठल्याही प्रकारची सर्जरी आपण आजकाल दुर्बीणद्वारे यशस्वी प्रकारे करू शकतो. ओके. या सगळ्या सर्जरी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये नियमित स्वरूपात या सर्जरी करतो, रुग्णांना लागतो. आणखीन एक बरेचदा लोकांच्या मनामध्ये ही संकल्पना असते की या सर्जरीचे किंवा या शस्त्रक्रियेचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का, संभाव्य असे कुठले आहेत का दुष्परिणाम? प्रत्येक सर्जरी रिलेटेड काहीतरी कॉम्प्लिकेशन असतात, पण हे कॉम्प्लिकेशन आपण मॅनेज करू शकतो. जसं की प्रोस्टेटचं ऑपरेशन केल्याच्या नंतर काही पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा रक्तस्राव होऊ शकतो, जे की आपण सहजपणे मॅनेज करू शकतो. पण ते दुर्बिणीद्वारे तुम्ही केल्यामुळे रक्तस्राव आणि सगळं होण्याची शक्यता कमी असते आणि खूप कमी प्रमाणात नेग्लिजिबल असते. आणि असे पेशंट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण म्हणजे लवकरात लवकर डिस्चार्ज पण होऊ शकतात. आणि दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा फायदा म्हणजे त्याचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी होतो आणि त्याचा खर्च पण ओव्हरऑल कमी होऊन जातो आणि तो डिस्चार्ज आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो, सहजपणे डिस्चार्ज होऊ शकतो. बरोबर आहे. तर डॉक्टर संभाजी सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. प्रोस्टेटचा आकार वाढणे ही जी प्रौढ पुरुषांमध्ये होणारी समस्या आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्याला सांगितलं की त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर उपचार पद्धती काय उपलब्ध आहेत आणि ऑपरेशन करावं लागलं तर ती पण सुविधा आपल्याकडे आहे. आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर, कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, सुविधा, निदान, तपासणी, उपचार, सर्जरी सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आपण आज बजाज पल्समध्ये येऊन सहभागी झालात त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.